नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव अंतर्गत ई वर्ग अंतर्गत या ठिकाणी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गद्य क्रमांक 5 वीरांना सलामी हा पाठ या ठिकाणी अभ्यासत आहोत। याच्या लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई। तर बघा, लेखिका ही सैनिकांच्या कॅम्पला भेट देत असताना तिच्यावरती ओढवलेला जो काही प्रसंग आहे त्याचं वर्णन या ठिकाणी आपण मागच्या तासाला बघत होतो। तर पुढचा परिच्छेद बघा। एखादी मर्दुमकी गाजून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं। आधी आम्हा 36 जणांना वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली। वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली, टेलिफोन लावून दिले। थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं। रात्रीचे 12 वाजले होते। आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए। बघा, मेजर आकाश बरोबर लेखिका आणि तिच्याबरोबर जे काही तिचे सहकारी होते असे एकंदरीत 36 जण त्या लष्कराच्या कॅम्पवरती पोहोचलेले होते। आणि एखादा पराक्रम गाजून यावं तसं या सर्वांचं स्वागत त्या लष्करी कॅम्पवरती त्या सैनिकांनी लेखिकेचं आणि तिच्याबरोबर असलेलं तिच्या सहकाऱ्यांचं पर्यटकांचं स्वागत जवळजवळ ते 36 जण या ठिकाणी होते त्यांचं स्वागत केलं। आणि त्यांना सर्वप्रथम वाफाळलेला चहा, त्या परिसरामध्ये थंडी पसरलेली होती, सर्वत्र थंडीच या ठिकाणी होती। आणि अशा थंडीमध्ये गरमागरम चहा लेखिकेला आणि तिच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांना त्या आर्मी कॅम्पवरती त्या लष्कराने त्या जवानांनी दिलेला होता। आणि त्यानंतर गरमागरम भजीसुद्धा त्यांना खायला दिलेली होती। आणि वयाप्रमाणे त्यांचे 4 ठिकाणी राहण्याचे, लेखिकेबरोबर असलेले जे काही पर्यटक होते, नागरिक होते, त्यांना या ठिकाणी वयाप्रमाणे 4 गट त्यांचे राहण्यासाठी त्या कॅम्पवरती व्यवस्था ही केली होती। आणि संबंधितांना त्यांना फोन लावण्यासाठी ही व्यवस्था फोनची तिथं त्या लष्करी कॅम्पवरती करून देण्यात आलेली होती। थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं। बघा, लष्करी कॅम्पवरती सर्व सुविधा या ठिकाणी असतात आणि सर्व कामं ही लष्करातील त्या जवानांनाच करावी लागतात। आणि ते सर्व काम आज हे पाहुणे म्हणजे लेखिका आणि तिच्याबरोबर असलेले नागरिक तिथे या ठिकाणी पोहोचलेले होते। आणि या सर्वांचं जेवण त्या लष्करी तळावरती त्या जवानांनी बनवलेलं होतं। रात्रीचे 12 वाजलेले होते। तेव्हा आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हो, हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए। बघा, त्यातील सैनिक म्हणतात लेखिकेला, तुम्ही एवढ्या दुरून म्हणजे मुंबईहून आम्हाला भेटण्यासाठी, आमचे दुःख जाणून घेण्यासाठी तुम्ही एवढ्या लांब या ठिकाणी येतात आणि तुमची सेवा करण्याची थोडी तरी संधी आम्हाला द्या, असे ते सैन्य या ठिकाणी म्हणत होते। आणि तुमच्यासाठी काहीतरी करण्याची आम्हाला संधी द्या, असे या ठिकाणी ते लेखिकेला म्हणत होते। आणि बघा, सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते। प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं आत्यंतिक व्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठायी ठायी माझ्या शहरातील आत्मकेंद्रित आणि संकुचित आयुष्याला धक्का पोहोचत होतं। स्वयं मधून कोहम असा निनाद उमटत होता। बघा, त्या लष्करी स्थळावरील जे काही काम करण्याची पद्धत होती, ती काम करण्याची पद्धत बघून लेखिका ही भारावून गेलेली होती। आणि सगळे ते सैनिक आपापलं काम नेमून दिलेलं होतं, ते काम सगळं ते करत होते। लेखिका ती तिच्या डोळ्याने बघत होती। बघा, सर्वसामान्य नागरिकांना सर्व स्वातंत्र्य असतात, कुठं फिरायचं स्वतःच्या मनानुसार ते फिरू शकतात, काय खायचं, काय प्यायचं, कुणाला काय भेटायचं, कुठं जायचं, स्वैर संचार करायचा, हे सगळं या ठिकाणी आपण या ठिकाणी राहून देशभरामध्ये आपण कुठेही भ्रमंती करू शकतो, वाटेल तिथं आपण राहू शकतो, वाटेल त्याच्याबरोबर या ठिकाणी आपण बोलू शकतो। पण
हेच निर्बंध या ठिकाणी काय सैनिकाला प्रत्यक्ष त्या तैनात केलेल्या जागी त्यांच्यावरती हे निर्बंध असतात. त्यांना ठरवून दिलेलं काम हे करावंच लागतं. त्यांना मन मानेल तसं तिथं वागता येत नाही असे निर्बंध सैनिकावरती लादलेले असतात. आणि जे काम त्यांना नेमून दिलेलं असतं त्या लष्करी ठाण्यावरती किंवा त्या स्थळावरती ते त्यांना करावं लागतं. आणि हे काम करत असताना अगदी मुंगीप्रमाणे कामकरी मुंग्यांसारखी ते लष्करी स्थळावरील ते सैनिक काम करत होते. आणि अगदी झपाझपा पटापटा कामं ती आपली नेमून दिलेली करत होती. आणि एवढं काम करत असताना त्यांचा चेहरा प्रसन्न उमद्या चेहऱ्यांनी अत्यंतिक कार्यव्यग्रतेने कोणतंही काम करण्यामध्ये व्यग्रता ही त्यांची या ठिकाणी ते काम करण्यामध्ये व्यस्त ते दिसून येत होते. आणि अशा व्यग्रतेमध्ये त्यांच्या कामाच्या व्यापामध्ये लेखिका म्हणते की आमचं आतिथ्य ठाई ठाई माझ्या शहरातील आत्मकेंद्रित. बघा लेखिका म्हणते एवढं त्यांना दररोजचं त्यांचं दैनंदिनी व्यस्त असताना सुद्धा त्यांनी आमचं स्वागत कशा प्रकारे सुंदर स्वागत आमचं केलं. आणि लेखिकाला तिचा म्हणजे ती ज्या ठिकाणी राहते म्हणजे मुंबईचं वातावरण मुंबईचा परिसर किंवा मुंबईचं जे काही जीवन आहे आत्मकेंद्रित जीवन तिला या ठिकाणी दिसून आलं. बघा मुंबईचं जीवन या ठिकाणी धकाधकीचं हे आहे. दुसऱ्यांना वेळ देण्यासाठी किंवा दुसऱ्यांना वेळ देण्यासाठी व्यक्तींकडे वेळ या ठिकाणी नसतो हे लेखिकेला यातून सांगायचं होतं. सर्व व्यक्ती या ठिकाणी बघा शहरातील व्यक्ती या ठिकाणी आत्मकेंद्रित झालेले असतात. फक्त स्वतःपुरताच ते विचार करतात दुसऱ्याचा ते विचार करत नाही. हेच लेखिकेला या ठिकाणी दाखवून द्यायचं होतं किंवा आपल्या निदर्शनास आणून द्यायचं होतं की ते आपल्या कुटुंबापासून हजारो मैल अंतरावरती देशाचं संरक्षण करणारे जे सैनिक आहे ते या ठिकाणी कशा प्रकारे एक आत्मकेंद्रितही नाही संकोचितही वृत्ती नाही की ती व्यापक दृष्टिकोनातून ते आलेल्या पाहुण्यांचं म्हणजे लेखिकेचं आणि तिच्याबरोबर आलेल्या पर्यटकांचं कशा प्रकारे स्वागत करतात. आणि ही त्यांची सहकार्याची भावना बघून लेखिकेच्या मनात आपण शहरामध्ये आपण नागरिक किती संकोचित वागतो हा विचार तिच्या मनाला स्पर्श करून गेलेला होता. आणि आयुष्यात तिला तो प्रसंग खूप धक्कादायक वाटलेला होता. स्वतःचा विचार केलेला होता. स्वतःच्या ठिकाणी ती लष्कराला स्वतःचा विचार करता करता ती लष्कराचाही विचार जवानांचाही विचार ती करत होती. आणि बघा तिला तिच्या मनामध्ये विचार आले की काय स्वयंमधून कोम असा निनाद उमटत होता. बघा आपण स्वतःपुरतंच या ठिकाणी विचार न करता इतरांचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. हीच खरी समाजसेवा किंवा हीच खरी ईश्वर सेवा असते हे लेखिकेला या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा पुढचा परिच्छेद. लेह आणि चौदाकोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का सहकार्य करतील का. बघा लेखिकेने जी प्रतिज्ञा केलेली होती ती प्रतिज्ञा या ठिकाणी कशा पद्धतीची होती की बघा लेखिका जेव्हा पर्यटनादरम्यान ती जेव्हा तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेलं ऑपरेशन विजयच्या स्मारकाला ती जेव्हा भेट देते तेव्हा तिनं प्रतिज्ञा तिथं केली होती की काय की पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना मी सलामी देईल अशी प्रतिज्ञा लेखिकेने केलेली होती. त्या ऑपरेशन विजयला सतत 5 वर्ष या ठिकाणी मी नागरिकांना घेऊन येऊन भेट देणार आणि जे काही जवानांचं जे काही स्मारक आहे त्या जवानांच्या स्मारकाला मी काय करणार सलामी देणार असं या ठिकाणी लेखिकेने प्रतिज्ञा केली होती. आणि त्या प्रतिज्ञेचा परिपाक करत असताना ती प्रतिज्ञा आपली पूर्ण करत असताना लेखिकेला लेह आणि जे काही 14 कोर हे लेखिका म्हणते की आमचं एक समीकरणच बनलं होतं. कारण येणं जाणं तिथं दरवर्षीचं झालेलं होतं. आणि तिथूनच लेखिका म्हणते की काय लेह आणि 14 कोर इथूनच काय कोणत्या कॅम्पला भेट द्यायचं हे तेथील जो काही कर्नल असायचा तो कर्नलच या ठिकाणी लेखिकेला मार्गदर्शन करत होता. तिथूनच तो ठरवत होता की लेखिकेने कोणत्या लष्करी कॅम्पला
भेट द्यायची. अगदी 2007 साली नवीन कर्नल आता तिथं आलेला होता. पूर्वी कर्नल झा हे होते आणि बघा, आणि त्यांचा अंदाज हा कर्नल झा यांनी लेखिकेला दिलेला होता. कर्नल झा यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये लेखिकेला खूप सहकार्य केलेलं होतं आणि आता नवीन कर्नल तिथं आलेले होते आणि ते कसे असतील याची कल्पना लेखिकेला कर्नल झा यांनी दिलेली होती. आणि नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, आपल्याला सहकार्य करतील का, असे अनेक प्रश्न लेखिकेच्या मनामध्ये उपस्थित झालेले होते. बघा पुढचा परिच्छेद. आम्ही कर्नल साहेबांच्या केबिन पर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी. माणूस बदलला पण तीच वृत्ती. कर्नल राणा. बघा तिथं नवीन कर्नल राणांची नियुक्ती झालेली होती. लेखिका नेहमीप्रमाणेच त्या कर्नलच्या केबिन पर्यंत पोहोचलेली होती. तीच खुर्ची होती, तीच केबिन होती, तीच खुर्ची होती, तशीच वर्दी असलेली. फक्त काय झालेलं होता, त्या वर्दीतला माणूस बदललेला होता. अगोदर त्या वर्दीमध्ये कर्नल झा होते आणि त्या कर्नल झाची जागा आता कुणी घेतली होती, तर कर्नल राणा यांनी घेतली होती. आणि ज्या पद्धतीनं कर्नल झाची वृत्ती होती त्याच पद्धतीनं कर्नल राणाचीही वृत्ती आहे. सहकार्याची भावना त्यांच्यामध्ये आहे असं या ठिकाणी लेखिकेला जाणवलं. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं, त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेनं बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यथित होते. ते म्हणाले, आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि तिथलं वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे. टीव्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. बघा लेखिका जेव्हा कर्नल राणा यांना भेटली, कर्नल राणांनाही कर्नल झा यांनी लेखिकेबद्दल या अगोदरच सांगितलं होतं, माहिती लेखिकेविषयी दिलेली होती. आणि कर्नल झा प्रमाणेच कर्नल राणा सुद्धा लेखिकेबरोबर आत्मीयतेनं बोलत होते आणि ते बोलताना म्हणत होते की आमच्याकडं काय नवीन लष्करामध्ये रुजू झालेले जवान मुलं या ठिकाणी ज्या समाजातून येतात, ज्या समाजातील वातावरणातून इथं ते येतात, तिथलं त्यांचं भावविश्व कसं असतं, वेगळं असतं आणि इथलं भावविश्व त्यांचं वेगळं असतं. बघा जो मुलगा जवाना किंवा सैन्यामध्ये भरती होण्याच्या अगोदर त्याचं जे काही परिसरातील राहण्याचं त्याचं जे काही सामाजिक वर्तन असतं ते सामाजिक वर्तन वेगळं असतं आणि लष्करामध्ये फौजेमध्ये तो भरती झाल्यानंतर त्या जवानांचं तेथील वातावरण कसं असतं, पूर्णपणे वेगळं असतं. एक प्रकारचं बंदिस्तपणा त्याला आलेला असतो. समाजामध्ये तो स्वतंत्र असतो आणि लष्करामध्ये आल्यानंतर तेथील वातावरण, तेथील नियम याचं काटेकोरपणे त्याला पालन करावं लागतं. म्हणजे तेथील जीवन एक संकोचित बनलेलं हे कर्नल राणा यांना सांगावयाचं होतं. आणि ते म्हणतात की अशा मुलांना या ठिकाणी अशा मुलांना सामोरं जाणं खूप कठीण किंवा अशा मुलांवरती नियंत्रण ठेवणं खूप कठीण काम झालेलं आहे. आणि ते हल्लीचा उल्लेख करतात टीव्हीमुळे समाजातला उथळपणा. बघा टीव्हीमुळे समाजामधील जो काही उथळपणा म्हणजे समाजातील जे वास्तव चित्रण या ठिकाणी आपल्याला जगभरातील कोणतीही घटना या ठिकाणी आपण टीव्हीमुळे काही क्षणामध्ये आपण ती बघू शकतो, तिचं माहिती आपण मिळवू शकतो. त्यामुळे जगातील ज्ञान हे आपल्या अगदी उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. त्याचा वापर, त्या ज्ञानाचा किंवा त्या माहितीचा वापर आपण आपल्या विचारांमध्ये करत असतो. आणि तेच इथं म्हणतात की मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट, बघा पूर्वी मोबाईल नव्हते, जे जवान या ठिकाणी घरापासून दूर सीमेवरती त्यांची जी काही त्यांना तैनात केलं जायचं, त्यांचा घरी कित्येक दिवस पूर्वी संपर्क होत नव्हता.
आणि अलीकडे मोबाईलच्या शोधामुळे हे आता या ठिकाणी अगदी सोपं झालेलं आहे आणि दररोज किंवा काही दिवसांच्या अंतराने हे सीमेवरती असलेले जवान आपल्या घरच्यांशी काय करत असतात, मोबाईल फोनद्वारे संपर्क करत असतात आणि त्यामुळे घरची परिस्थिती काय आहे किंवा घरच्यांच्या भावविश्वा हे त्यांना मोबाईलद्वारे माहीत होत असतं किंवा घरचं वातावरण त्यांना या मोबाईलवरील बोलण्यातून माहीत होत असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा वेळी त्या मुलांची जी काही मानसिकता आहे ती सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकिरीचं होत चाललं आहे. मला फार आनंद होत आहे की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथे येत असतात. तुम्ही नेहमी येत जा. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजाडले. माझे वचन पूर्ण झाले होते. बघा, मोबाईलसारख्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे घरच्यांची तो सैनिक सीमेवर असलेला तो जोडला जातो. घरचं वातावरण त्याला या ठिकाणी त्या मोबाईलवरील बोलण्यातून समजतं. मग अशा वेळी त्याची जी काही मानसिकता आहे ती मानसिकता जी काही सांभाळणं त्या ठिकाणी खूप जिकिरीचं काम, खूप कष्टाचं काम असतं आणि ते खऱ्या अर्थी सैनिक यातून या ठिकाणी आम्ही घडवत असतो आणि तो बनवणं हे फार जिकिरीचं, फार कठीण असं काम आहे असं कर्नल राणा लेखिकेला सांगतात. लेखिकेला ते अशा पद्धतीनं त्यांच्या ज्या काही समस्या आहे, अडीअडचणी आहे त्या लेखिकेला सांगतात. आणि बघा, आणि सैनिक बनवणं हे फार कठीण असं काम आता या ठिकाणी हल्लीच्या जमान्यामध्ये झालेलं कर्नल राणा लेखिकेला सांगतात. मला फार आनंद होत आहे. बघा, कर्नल राणा लेखिकेला म्हणतात की मला फार आनंद होत आहे. तर कोणत्या गोष्टीचा? तर बघा की तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येतात. लेखिकेला ते म्हणतात की तुम्ही सैनिकांच्या भावना समजून घेण्यासाठी, सैनिकांचे विचार जाणून घेण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी इतक्या दूर म्हणजे मुंबईवरून तुम्ही या ठिकाणी येतात आणि इथे येत असतात. तुम्ही नेहमी असंच तुम्ही येत जा असं तो कर्नल राणा लेखिकेला म्हणतात. आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. लेखिका कर्नल राणाच्या संवादातून लेखिका म्हणतात की काय आम्हाला आता सैनिक समजू लागलेला होता. आणि लेखिका म्हणते की बघता बघता 2008 साल उजाडले. 2008 हे वर्ष या ठिकाणी उजाडलं होतं आणि लेखिका म्हणते की माझे वचन पूर्ण आता झाले होते. तर लेखिकेने वचन काय घेतलेलं होतं की काय की तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेल्या ऑपरेशन विजय स्तंभाच्या जे काही विजयस्तंभ जो काही होता, ऑपरेशन विजयस्तंभ, त्या विजयस्तंभाला लेखिकेने ज्यावेळी सुरुवातीला पहिल्यांदा भेट दिलेली होती त्यावेळी लेखिकेने प्रतिज्ञा काय केलेली होती की काय 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना मी सलामी देईल. आणि आता ते 5वं वर्ष या ठिकाणी लेखिकेचं प्रतिज्ञेचं की तिनं जे काही वचन घेतलेलं होतं ते आता पूर्ण झालेलं होतं 2008 मध्ये. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आज आपण थांबू. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ.